लोको एकापेक्षा एकच्या या रंगमंचानं प्रत्येक कलाकाराला एक ओळख दिली. इथून बाहेर पडलेला प्रत्येक कलाकार मोठा झाला, सेलिब्रिटी झाला आणि त्याने रसिकांच्या मनातला एक कप्पा स्वतःसाठी राखून ठेवला. आता आपल्या समोर जी अप्सरा अवतरणार आहे ती या सगळ्या गोष्टीचं एक उत्तम उदाहरण आहे. एकापेक्षा एकच्या पहिल्या पर्वामध्ये तिनं ऑडिशनद्वारे प्रवेश मिळवला. आपल्या नृत्य कौशल्यानं तिने रसिकांचं मन काबीज केलं. इथून तिनं जे आत्मसात केलं, इथे ती जी शिकली त्याचा योग्य वापर करून आज पुन्हा एकदा एकापेक्षा एकच्या रंगमंचावरती ती सेलिब्रिटी म्हणून अवतरत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सौंदर्यवती टीमची अप्सरा सुकन्या काळण हिचं. धुमकिट प्रदानी धुमकिट नटना गरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मृदुंग. पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग. एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात कशी असायला हवी तर ती अशी असायला हवी. कारण तू नटराजाची पूजा करून आजच्या एपिसोडची सुरुवात केलेली आहेस. क्या बात आहे. कसं वाटतंय तुला पुन्हा एकदा या मंचावरती येऊन? मला खूप टेन्शन आलं होतं कारण एक लेवल वाढली आहे. लोकांनी मला बघितलं आहे नाचताना, सरांनी बघितलं आहे, लोक ओळखतात फॉर डान्सिंग. तर ती एक रिस्पॉन्सिबिलिटी, एक दडपण होतं की कसा परफॉर्मन्स होईल, त्याच लेवलचं होईल की कुठे अपडाऊन होईल माहित नाही. आय थिंक बरं झालं असेल. वा वा. त्यामुळे आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. सुकन्या, किती वर्षांनी असा आवाज ऐकतेस या माईक वरनं? तुझं नाव मी घेतोय. आय एम हॅपी. मला खूप आनंद होतोय. म्हणजे मला नाचताना तुम्हाला पहिल्या मोमेंटला बघितलं, आय जस्ट हॅड टिअर्स. आय कुडंट जस्ट. हा स्टेज इतका महत्वाचा आहे की म्हणजे इट इज बी मला ॲज अ सेलिब्रिटी म्हणून इथे परफॉर्म करायला मिळतंय. ह्याच्यानंतरही मी बरीच कामं केली. ऑल थँक्स टू यू सर. खूप खूप धन्यवाद. मला अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही सुकन्या काळण हे नाव ओळख दिली माझ्या नावाची, त्यामुळे थँक्यू सो मच. ही माझी पोरं आहेत सगळी. सुकन्या, अजिंक्य, सेड्रिक. यांनी
पोरं म्हणतात की त्यांना मी नाव दिलं, त्यांना ओळख दिली. माझं म्हणणं असं आहे की या पोरांमुळे मला नाव मिळालं. आज मी एवढा म्हणजे छाती ठोकपणे बोलू शकतो, सगळ्यांना सांगू शकतो की ही माझी पोरं आहेत आणि यांनी मला मोठं केलंय. मी खरंच ऋणी आहे. नटराजाचा ऋणी आहे, माझ्या फॅमिलीचा ऋणी आहे, माझ्या या पोरांचा मी ऋणी आहे. मी सतत राहणार आहे. अशीच राहा. मी अप्सरा म्हणून बोलत नाही आहे, मी माझी पोर म्हणून बोलतो. त्यामुळे माझ्या तोंडून तू असं निघून गेलं, पण मी कधी बोलत नाही. पण आता अप्सरा म्हणून तुम्हाला काहीतरी सांगतो. तुम्ही या मंचाची लाज राखलेली आहे एवढं मात्र नक्की. आणि याच मंचाला तुम्ही या पर्वात एका वेगळ्या लेवलला घेऊन गेलेला आहात. यात वाद नाही, शंका नाही. आणि हे मी माझं प्रेम किंवा इमोशन म्हणून म्हणत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. मंच हे बोलतोय आणि मंच माझ्याकडनं अजूनही काहीतरी मागतोय. नाव आता थोडी जबाबदारी वाढलेली आहे. फक्त तुमचीच नाही तर तुमच्या कोरिओग्राफर्सची सुद्धा, अर्थातच त्यामुळे तुमच्या राणींची सुद्धा. आणि मला असं वाटतं की ही जबाबदारी फक्त तुमच्या पुरतीच नसावी, तर तुमच्या टीम मेंबर्सना सुद्धा या जबाबदारीची जाणीव ठेवूनच पुढे वाटचाल करायला हवी असं मला वाटतं. आणि फक्त याच टीमला नाही तर या टीमला सुद्धा आपण सर्व मिळून या पर्वाला एका वेगळ्या लेवलला घेऊन जाऊया. आणि मग तिकडनं लोक जेव्हा त्या लेवलला तिकडे पाहतील तेव्हा त्यांना पण थोडासा हेवा वाटेल आणि ते म्हणतील की आम्ही पण नाचू, आम्ही पण या मंचाला आपलं करू. कारण आपलं केल्याशिवाय हा मंच तुम्हाला काही देत नाही किंवा देऊ शकत नाही. खरं आहे. तर ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. अशी ही